आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आरोपी मोहम्मद शहजाद कडून आता सैफ अली खानवर हल्ला झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। हा आरोपी मूळ बांगलादेशातील असल्याचा संशय पोलिसांना आहे। आरोपीकडे भारतीय कागदपत्र नसल्याचं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे। तर हा आरोपी 5 ते 6 महिन्यांपूर्वीच मुंबईत आला होता आणि विजय दास या नावानं तो वास्तव्य करत होता अशी ही माहिती पोलिसांनी दिली आहे। तर हा आरोपी ठाण्याच्या कासार वडवली भागातनं अटक करण्यात आला। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे, काय अधिकची माहिती या संपूर्ण प्रकरणात मिळते? मोहिनी, आपण पाहतो की मागच्या 3-4 दिवसाच्या तपासानंतर अखेर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। मात्र आरोपी आता बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। कारण पोलिसांनी ज्यावेळेला आरोपीला ताब्यात घेतलं त्यावेळी त्याची जी काही तपासणी केली त्यामध्ये कुठलंही भारतीय कागदपत्र त्याच्याकडे सापडलेलं नाहीये। त्यामुळे हा आरोपी बांगलादेशी आहे हे जवळपास निष्पन्न झालेलं आहे। 5 ते 6 महिन्यापूर्वी आरोपी जो आहे तो भारतामध्ये आलेला आहे आणि आरोपी काही काळ मुंबईमध्ये त्यानं वास्तव्य केलेलं आहे। शिवाय तो मुंबईच्या बाहेर सुद्धा काही वेळ गेलेला होता आणि पुन्हा मुंबईत आलेला होता। यानंतर आरोपीने सैफ अली खानच्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। मात्र मुंबई पोलिसांच्या या सगळ्या तपासादरम्यान आपण पाहतो की डीसीपी आता ते माध्यमांशी याच्या आधी सुद्धा बोललेले आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपीची जी बांगलादेशी लिंक आहे ती आता समोर आलेली आहे आणि येत्या काळात हा आरोपी भारतामध्ये नेमकं कसा आला, बेकायदेशीर प्रवेश त्याने घेतला असेल तर त्यानं कुठला रूट निवडलेला होता याची सुद्धा चौकशी येत्या काळामध्ये केली जाणार आहे। पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम हे पत्रकार परिषदेनंतर आता बाहेर पडलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये रिमांडची तयारी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून केली जाणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, आरोपी बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तो भारतामध्ये कसा आला, त्याला इथे कुणी मदत केली होती का, 5 ते 6 महिने भारतामध्ये जर त्याचं वास्तव्य होतं तर तो इथे हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये ज्या काम करत होता तिथे त्याला काम कसं मिळालं। त्यामुळे काही एजंट जे असतात ते बांगलादेशी नागरिकांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न करतात। शिवाय काही भारतीय बनावटीची जी काही कागदपत्र आहेत ती सुद्धा उपलब्ध करून देतात आणि त्या अनुषंगाने सुद्धा मुंबई पोलीस येत्या काळामध्ये चौकशी करू शकतात। मात्र मुंबई पोलिसांनी मागच्या ज्या काही थिअरीज या 3-4 दिवसामध्ये चालत होत्या त्या सगळ्याला खोडून आरोपी हा फक्त चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरामध्ये गेलेला होता हे स्पष्ट केलेलं आहे। मात्र अजून सुद्धा खोलवर जाऊन या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी केल्यानंतर सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आरोपीने कुणाची मदत घेतली होती किंवा त्यानं काय नेमकं नक्कीच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।